मी एस.पी. वैद्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली। आज आपला जो प्रॅक्टिकल आहे तो आहे डिफरेन्शियल ओव्हरऑलिंग। तर डिफरेन्शियल ओव्हरऑलिंग करायसाठी आपल्याला पहिले हा ॲक्सल शॉप जो आहे तो ॲक्सल शॉप बाहेर काढावा लागेल। दोन्ही ठिकाणचे ॲक्सल शॉप आधी बाहेर काढायचे आहेत। त्याच्यानंतर डिफरेन्शियल केसिंगमध्ये जो काही ऑइल आहे तो ऑइल ड्रेन करायचा आहे। तर ड्रेन प्लग दिलेला आहे, ड्रेन प्लगला ओपन करा, ऑइल ड्रेन करा, ऑइल पूर्णपर्यंत खाली येते तोपर्यंत थांबून राहायचं। नंतर त्याच्यानंतर त्याचे नट बोल्ट काढायचे आणि ही असेंब्ली आहे ती पहिले हे ॲक्सल शॉप बाहेर काढायचे। ॲक्सल शॉप बाहेर काढल्याच्या नंतर ही जी असेंब्ली आहे ती पूर्ण बाहेर काढता येईल। हो गया। अशा प्रकारे मी एस.बी. वैद्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था साकोली। आजचा आपला जो प्रॅक्टिकल आहे तो ओव्हरऑलिंग द डिफरेन्शियल असा आहे। तर आपण डिफरेन्शियल असेंब्ली जी आहे ती असेंब्लीपासून वेगळी केलेली आहे। तर ते आहे डिफरेन्शियल असेंब्ली। जो टोटल युनिट दिसतोय तो आहे डिफरेन्शियल असेंब्ली। त्या डिफरेन्शियल असेंब्लीचं काम काय आहे, जो इंजिनकडून येणारा टार्क आहे तो टार्क 90 अंशमध्ये प्रॉपेलर शॉपच्या माध्यमातून 90 अंशमध्ये डिफरेन्शियलपर्यंत पोहोचविणे आणि डिफरेन्शियल इथपर्यंत आल्याच्या नंतर ते टाकाला डिवाइड करणे किंवा डिफरेन्शियलमध्ये 90 अंशापर्यंत आल्याच्या नंतर ते डिवाइड करणे एवढं त्याचं कार्य आहे। आणि त्याच्यानंतर याचा उद्देश काय आहे गाडीवर देण्यामागचा, इंजिनकडून जो टार्क येत आहे तो 90 अंशामध्ये पुरविणे, त्याच्यानंतर गिअर रिडक्शन करणे। गिअर रिडक्शन केल्यामुळे इंजिनचा जो टार्क आहे तो वाढविला जातो आणि जर गाडी टर्न मारत असेल किंवा गाडी जर टर्न करत असेल तर टर्निंगच्या वेळेस आतील चाकाला कमी आणि बाहेरील चाकाला गती जास्त देणे एवढ्यासाठी आपण हा डिफरेन्शियल इथं वापरलेला आहे। समजा जर गाडी सरळ जात असेल तर आपल्याला डिफरेन्शियल जो आहे तो डिवाइड करण्यासाठी तो डिवाइड करायची काही गरज नाही, गिअर रिडक्शन करण्याची काही आवश्यकता नाही। सरळ जात असताना दोन्ही चाकांना जी गती आहे ती सारखीच दिलेली असते। तर आता गिअर रिडक्शन म्हणजे काय, तर जे गाडीची जी गती आहे त्या गाडीच्या गतीमध्ये कोणताही फरक न करता फक्त आपल्याला चाकाच्या गतीमध्ये फरक करायचा आहे। म्हणजे गाडी जर टर्न मारत असेल तर आतील चाकाला कमी आणि बाहेरील चाकाला जी आहे गती ती जास्त दिली जाते। आता ह्या डिफरेन्शियल युनिटचे दोन भाग केलेले आहेत। एक आहे फायनल ड्राइव्ह जो प्रॉपेलर शॉपकडून येत आहे ती फायनल ड्राइव्ह, ज्याला आपण टेलपिनियनशी अटॅच असतो तो फायनल ड्राइव्ह आणि राऊंड पिनियन असे दोन युनिट वेगवेगळे दिलेले आहेत। त्याला समजायचं हा आहे पूर्ण डिफरेन्शियल असेंब्ली। त्याच्यामध्ये दोन युनिट केलेले आहेत। पहिला आहे हा राऊंड पिनियन आणि दुसरा आहे हा टेल पिनियन। हा कशाची अटॅच आहे, हा प्रॉपेलर शॉपची जी फ्लॅंज आहे युजे क्रॉस आहे आणि त्याचा जो फ्लॅंज आहे त्याची अटॅच आहे। इकडून जी शक्ती येणारी आहे ती इंजिनकडून येणारी आहे आणि हा आता इथं टेलपिनियन दिलेला आहे, त्या टेलपिनियन या क्राउन व्हीलशी कनेक्ट आहे आणि ही असेंब्ली जी आहे ह्या दोन बेरिंगच्या साह्याने इथं असेंबल केलेली आहे। तर हा जेव्हा तुम्ही वेगळा कराल तेव्हा हा क्राउन पिनियन वेगळा, स्टार गिअर आणि सन गिअर हे वेगवेगळे दिसतील। आता ही टोटल असेंब्ली आहे। तर हा जो क्राउन पिनियन आहे आणि टेल पिनियन आहे, या क्राउन पिनियन आणि टेल पिनियनमध्ये बॅकलॉस दिलेला असतो, म्हणजे गॅप दिलेले। बॅकलॉस म्हणजे काय, तर दोन टीचमध्ये जी गॅप दिलेली असते तीला आपण बॅकलॉस असं म्हणतो। तर हा बॅकलॉस किती ठेवलेला असते,
0.10 mm ते 0.25 mm पर्यंत टेल पिनियन आणि क्राऊन व्हीलमधला गॅप दिलेला असतो. आता हे जे 2 युनिट आहे, या 2 युनिटच्या माध्यमातून म्हणजे टेल पिनियन या क्राऊन व्हीलला फिरवत आहे. ह्या क्राऊन व्हील आणि टेल पिनियनचे जर आपल्याला गिअर रेशो काढायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, हे क्राऊन व्हील आणि जो टेल पिनियन आहे त्या टेल पिनियनचे गिअरचे हे टीथ आणि या क्राऊन व्हीलचे टीथ यांचा भागाकार करावा लागेल. जो रेशो येईल तो त्याचा गिअर रेशो झाला. आता हे जे आहे, हे हा जो शॉफ्ट आहे किंवा हे जे बेरिंगच्या साह्याने इथे सपोर्टिंग केलेलं आहे याला, तर हा जो ॲक्सल सॉफ्ट आहे, ह्या ॲक्सल सॉफ्टच्या ह्या फ्लॅन्ज ज्या आहेत त्या या सन गिअरच्या फ्लॅन्सशी अटॅच असतात. त्याच्यामुळे गिअर जो आहे रिडक्शन केला जातो किंवा ज्यावेळेस गाडी वळते त्यावेळेस आपल्याला आतमधल्या चाकाला कमी आणि बाहेरच्या चाकाला गती जी जास्त असते. कोणताही गतीमध्ये कोणताही फरक न करता फक्त आपल्याला टर्न करताना व्हीलच्या गतीमध्ये फरक करायचा. तर तो फरक कसा होतो, आता हा जो आहे सन गिअर आणि हा सन गिअर, ह्या 2 सन गिअरचे कॉन्टॅक्ट हे वेगळ्या टियरशी येतात. म्हणजे एका जो आतमधला जो चाक आहे त्या चाकाचा जो सन गिअर आहे स्टार गिअर सोबत फिरतो. तो कुठं फिरतो, त्याच्याच जागेवर फिरतो. जो इथं शॉफ्ट असेल किंवा त्याची जी जागा दिलेली असेल त्याच्यावरच फिरतो. म्हणजे टायरच्या जो काय म्हणतात, टायरचे जे फेरे आहेत ते त्याच लेवलला फिरतील. म्हणजे सन गिअर हा स्टार गिअरला फिरवेल आणि तो त्याच्या जागेवरच फिरेल. त्याच्यामुळे त्या चाकाची गती जी आहे ती कमी असेल. आणि दुसरा जो म्हणजे बाहेरचा जो चाक आहे त्याचा कॉन्टॅक्ट, सन गिअरचा कॉन्टॅक्ट हा टेल पिनियनच्या दात्यासोबत येईल. त्याच्यामुळे याचे जे फेरे आहेत या सन गिअरचे, टेल पिनियनच्या गिअरच्या टीथचे आणि सन गिअरचे फेरे सारखे, म्हणजे टीथ जे आहेत त्यांची संख्या जवळपास सारखी असल्यामुळे यांचे फेरे जे आहे इक्वल होतील. म्हणजे हा जो चाक आहे याची गती जी आहे ती जास्त असेल आणि आतमधल्या चाकाची गती जी आहे ती कमी असेल. कशाच्या याच्यामुळे हा रिडक्शन कशाच्या याच्यामुळे होत आहे, जो सन इथे 2 सन गिअर दिलेले आहे. एक सन गिअर हा स्टार गिअर सोबत फिरेल त्याच्या शॉफ्टवर किंवा त्याच्या पिनवर, आणि दुसरा सन गिअर आहे तो जो आहे तो कशासोबत फिरेल, टेल पिनियन सोबत फिरेल. त्याच्यामुळे बाहेरच्या चाकाची गती ही वाढली जाईल आणि आतमधल्या चाकाची गती जी आहे ती कमी होईल. तर एवढंच या डिफरेन्शियल युनिटचं काम आहे. म्हणजे कोणतं, गिअर रिडक्शन. म्हणजे गाडीच्या गतीमध्ये कोणताही फरक न करता फक्त व्हील्समध्ये फरक करून गाडीची जी गती आहे किंवा गाडीचा जो गिअर रिडक्शन आहे तो व्यवस्थितपणे केला जातो. हे झालं तुमचं डिफरेन्शियल असेंब्ली. आता जर तुम्हाला पूर्ण असेंब्ली बाहेर ओपन करायची असेल तर तुम्ही करू शकता. हे 2 टॅपचे नट काढा म्हणजे असेंब्ली जी आहे ती वेगळी होईल. हे नट काढा म्हणजे हा क्राऊन व्हील बाहेर निघतो आणि हा म्हणजे हे बेरिंग बाहेर निघते आणि हा पूर्ण असेंब्ली बाहेर निघतो. तर तुम्हाला आता ओपन पूर्ण करायचं असेल तर करू शकतो.